Hello everyone, welcome to all in our educational YouTube channel. Dear student, because of COVID-19 reason, our syllabus is reduced for only this year, means for only 2020 to 2021. For this year, lesson number 1.1 means being neighborly, and poem number 2.6 the planners. These two are dropped for only this year. Now today we are going to learn the lesson number 1.2. On to the summit we reach the top, which is written by Tenzing Norgay. Now open your textbook and see page number 15. On to the summit means in Marathi शिखरावरती किंवा पर्वतावरती. वी रीच द टॉप, आम्ही पोहोचलो किंवा आम्ही तो कळस किंवा ते टोक पार केले. नाव सी द फर्स्ट पार्ट, आइस ब्रेकर्स मीन्स मैलाचा दगड. इन आइस ब्रेकर सी द फर्स्ट क्वेश्चन, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लिम्बिंग. क्लिम्बिंग मीन्स काय तर शिखर चढणे किंवा गिर्यारोहण करणे. आणि आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करावं. तो खाली दिलेला एक वेब डायग्राम आहे, त्याच्यामध्ये डिफरंट ॲक्टिव्हिटीज म्हणजे वेगवेगळे उपक्रम जे आपण गिर्यारोहण करताना आपल्या संबंधात येतात किंवा त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो, अशा वेगवेगळ्या उपक्रमांची आपण यादी करायची आहे. त्यांनी एक ऑलरेडी दिलेले आहेत बघा. क्लिम्बिंग म्हणजे गिर्यारोहण हे ऑलरेडी दिलेलं आहे, आणि दोन आणखी एक दिलेले आहेत सब पॉईंट. रॉक क्लिम्बिंग म्हणजे दगडावरती गिर्यारोहण करणे, आणि रॅपेलिंग म्हणजे उंचावरून दोरीने खाली येणे, हे ऑलरेडी दोन दिलेले आहेत. अशीच आपल्याला आणखी 5 लिहायचे आहेत. बघा मी आणखी तुम्हाला ते पॉईंट सांगतो, ते जे गिर्यारोहणासंबंधी आपल्या उपयोगात येतात किंवा त्याच्या संबंधित आहेत. आइस क्लिम्बिंग तुम्ही लिहा, मी सांगतो तुम्हाला त्याची स्पेलिंग देखील. तुम्ही तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये. आइस क्लिम्बिंग, ICECLIMBING. आइस क्लिम्बिंग म्हणजेच काय, बर्फावर गिर्यारोहण करणे. दुसरा लिहा स्क्रॅम्बलिंग, SCRAMBLING. स्क्रॅम्बलिंग म्हणजे गिर्यारोहण करताना जखम होणे किंवा ओरबडणे. तिसरा घ्या माउंटेनरिंग. माउंटेनरिंग म्हणजे काय तर शिखर चढणे. त्याची स्पेलिंग सांगतो, लिहून घ्या तुम्ही. MOUNTAINEERING. पुढचा घ्या बॉल्डरिंग म्हणजे काय, मोठ्या अशा खडकावरती गिर्यारोहण करणे किंवा त्याच्यावरती चढणे. त्याची स्पेलिंग लिहा बॉल्डर, BOULDERING. बॉल्डरिंग हे झाले गिर्यारोहण करताना आपण केलेले उपक्रम, त्याच्या संबंधीचे सर्व उपक्रम. द क्वेश्चन नंबर 2 बघा. देअर आर सर्टन prerequisites for mountaineering with reference to the
following points develop a short dialogue between you and your friend about mountaineering. माउंटेनरिंग म्हणजे काय? गिर्यारोहण करणे किंवा एखादा कळस चढणे. आणि प्री रिक्वेसिट्स म्हणजे काय? तर त्याच्यासाठी असणारी पूर्वतयारी. म्हणजे खाली एक पॉईंट दिलेले आहेत बघा, त्याच्या आधारे आपल्याला संवाद लेखन किंवा डायलॉग रायटिंग करायचे आहेत. शॉर्टमध्ये आपण डायलॉग रायटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी खाली पॉईंट दिलेले आहेत. पहिला दिला आहे टाईम म्हणजे लागणारा वेळ, डिस्टन्स आपण जे गिर्यारोहण करणार आहोत त्यासाठीचे अंतर, किती हाईट आहे किंवा किती अंतर आहे ते डिस्टन्स. थर्ड पॉईंट आहे इक्विपमेंट, आपल्याला गिर्यारोहणासाठी लागणारे साहित्य, त्याच्यासोबत आपण कोणकोणते साहित्य घेऊन गिर्यारोहणाला जाणार आहोत ते साहित्य. पुढचं आहे मेंटल अँड फिजिकल फिटनेस, म्हणजेच काय? गिर्यारोहण करण्यासाठी आपल्याला लागणारी मानसिक व शारीरिक योग्यता. पुढचा आहे पॉईंट क्लॉथ्स, म्हणजे गिर्यारोहण करताना आपण यूज करणारे कपडे, क्लॉथ्स. आणि लास्ट आहे ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण. गिर्यारोहण करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीचं ट्रेनिंग किंवा कोणत्या गोष्टीचं प्रशिक्षण करणे गरजेचं आहे. ह्या दिलेल्या खालच्या पॉईंटवरती आपण संवाद लेखन करायचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? तुमच्या सहकाऱ्यांसोबत म्हणजे तुमच्या शेजारी कोण असेल किंवा तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही चर्चा करायची आहे. डायलॉग रायटिंग जसं लिहितो आपण त्या टाईप. तुम्हाला एक मी फॉर्मॅट देईल, तुम्ही ते पहा आणि तुमचं स्वतःचं डायलॉग रायटिंग तयार करा. हे पहा तुमच्या स्क्रीनवरती हे जे दिसते आहे डायलॉग रायटिंगचं सॅम्पल दिलेलं आहे. तुम्ही हे रीड करा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः ते तयार करा. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. डायलॉग रायटिंग हे प्रत्येकाचे वेगवेगळे डायलॉग्स असू शकतात. फक्त ते दिलेले पॉईंट आहेत त्या पॉईंटनुसार तुम्ही त्याचं डायलॉग रायटिंग करायचं आहे. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हजार्ड्स मीन अडचणी, येणाऱ्या अडचणी, प्रॉब्लेम. हजार्ड्स अँड रिस्क्स म्हणजे येणारा धोका, रिस्क दॅट ए माउंटेनर ट्रेकर हॅज टू फेस इन ॲन एक्सपेडिशन. म्हणजे ज्यावेळेस गिर्यारोहण करायचं असतं किंवा त्या गिर्यारोहणाला जाताना तो माउंटन म्हणजे एखादा शिखर किंवा पर्वत चढताना येणाऱ्या अडचणी, हजार्ड्स, अडचणी व धोका यांची तुम्ही लिस्ट तयार करा आणि ती लिहा. बघा मी तुम्हाला ॲन्सर सांगतो, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक किंवा नोटबुकमध्ये लिहून घ्या. फॉलोइंग सम स्पेलिंग सांगतो. FOLLOWING, फॉलोइंग. सम SOME, सम. हजार्ड्स HAZARDS, हजार्ड्स. अँड AND, अँड. रिस्क RISK, रिस्क. दॅट THAT, दॅट. माउंटेनर्स MOUNTAINEERS, माउंटेनर्स. आर फेस्ड, ARER, फेस्ड, FACED, फेस्ड. डॅश करून खाली लिहा. आपल्याला ते येणाऱ्या अडचणी लिहायच्यात. आता 1 नंबर टाका खाली, खालच्या ओळीला. दे फेस THEY, दे फेस. FACE, फेस. स्नोवी, SNOWY, स्नोवी म्हणजे थंड, बर्फाळ प्रदेश. अँड AND, अँड. स्टॉर्मी, STORMY, स्टॉर्मी. वाइंड, WIND, म्हणजे त्यांना कशाचं
कशाला सामोरं जावं लागतं? थंडीला आणि स्टॉर्मी म्हणजे वादळी वाऱ्यांसाठी. दुसरा पॉईंटला त्याच्याच खाली टू 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 कीप KEEP कीप सेफ SAFE सेफ फ्रॉम FROM फ्रॉम फॉलिंग FALLING फॉलिंग रॉक्स ROCKS रॉक्स म्हणजे दगड, कॉमा फॉलिंग FALLING फॉलिंग आइस ICE अँड स्लोप्स SLOPES स्लोप्स. म्हणजेच काय तर त्यांना तिथे पोचण्यासाठी दगड वरून पडतात किंवा बर्फ देखील वरून सतत पडत असतो किंवा उतार असतो, त्याच्यामुळे त्यांना तिथे धोका असतो किंवा अडचणी येत असतात. तिसरा पॉईंट घ्या, टू प्रोटेक्ट, खालच्या ओळीला लिहायचा तिसरा पॉईंट, टू प्रोटेक्ट PROTECT प्रोटेक्ट फ्रॉम FROM फ्रॉम हाय HIGH हाय अल्टिट्यूड ALTITUDE अल्टिट्यूड म्हणजेच काय उंचीवरचे. सिकनेस SICKNESS म्हणजे काही जणांना उंचावरती गेल्यानंतर सिकनेस म्हणजे आजार येतो, म्हणजेच काय चक्कर येणे किंवा मळमळ करणे अशा प्रकारचे आजार जाणवतात, सिकनेस येतो. चौथा पॉईंट घ्या खालच्या ओळीला, टू अवॉइड टू अवॉइड AVOID अवॉइड स्नो SNOW स्नो बाईट BITE बाईट ड्युरिंग DURING ड्युरिंग स्टे STAY म्हणजेच ज्या ठिकाणी ते मुक्काम करतील, ज्यावेळेस तो वरती पर्वत किंवा शिखर चढत असताना रात्री किंवा दिवसा थोडेसे विश्रांतीसाठी थांबतात, त्यावेळेस त्यांना अवॉइड स्नो बाईट्स म्हणजे दगडांपासून संरक्षण देखील करावं लागतं, त्याच्यापासून त्यांना धोका असतो. पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 5 खालच्या ओळीला, कीप KEEP कीप इन टच TOUCH टच विथ WITH विथ बेस BASE कॅम्प CAMP कॅम्प टू गेन टू गेन GAIN गेन हेल्प HELP म्हणजेच काय तर त्यांना वरती चढत असताना शिखर चढत असताना खाली जे असणार आहेत बेस कॅम्प म्हणजे खाली मदत करण्यासाठी जे थांबलेले आहेत त्यांच्यासोबत टचमध्ये राहणे किंवा संपर्कात राहणे कठीण असते, ते एक मोठा प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, पॉईंट नंबर 6 खालच्या ओळीला, सर्वाईव्ह SURVIVE सर्वाईव्ह म्हणजे काय टिकून राहणे. सर्वाईव्ह इन इनसफिशियंट INSUFFICIENT इनसफिशियंट or लो LOW लो ऑक्सिजन OXYGEN ऑक्सिजन एरिया AREA एरिया म्हणजेच काय कमी ऑक्सिजन, जिथे कमी ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्या ठिकाणी त्यांना टिकून राहणे हे देखील खूप मोठी समस्या आहे.
हे झाले आपले पॉईंट, कशाचे हजार्ड्स कशाचे आहेत हे, ज्यावेळेस क्लिंबिंग किंवा पर्वत शिखर चढता असतो त्यावेळेस येणाऱ्या ह्या अडचणी किंवा धोके आहेत. हे झालं आईस ब्रेकर पार्ट. इन नेक्स्ट लेक्चर वी स्टडी द लेसन.